नमस्कार. रेझिंग माइंड्स विथ जुईलीमध्ये सगळ्यांचं स्वागत. बऱ्याचदा आपण आईचा अँगल खूप स्ट्राँगली मांडतो किंवा बघतो. पण मला असं वाटलं, की वडिलांची नेमकी काय भूमिका असते किंवा वडिलांना नेमकं काय वाटतं, याविषयी आपण चर्चा केली पाहिजे किंवा याविषयी आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून आज आपण आपले लाडके अभिनेते अभिजित श्वेतचंद्र यांना बोलवलंय. नमस्कार. नमस्कार. मी सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार मानतो, समस्त प्रेक्षक वर्गाकडून. कारण आत्तापर्यंत आपण आईचे खूप पॉडकास्ट पाहिले असतील, आईचे इंटरव्ह्यू पाहिले असतील. पण समस्त प्रेक्षक वर्गातील वडिलांकडून मी तुमचे आभार मानतो. कारण आज मी इथे कलाकार म्हणून नाही, तर आज मी वडील म्हणून आलेलो आहे, बाप म्हणून आलेलो आहे. माझ्याही मनात हे खूप दिवस चालूच होतं, की हल्ली आपण आई-वडील दोघंही रिस्पॉन्सिबल असतात किंवा इक्वॅलिटीबद्दल बोलतो. मग मला असं वाटलं वडिलांची पण काय भूमिका आहे किंवा वडिलांच्या आतमध्ये पण काय होतं, हे कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रेग्नन्सीपासूनच आपण खूपच आईवर फोकस्ड असतो. पण मला जाणून घ्यायला आवडेल, की तुम्हाला काय वाटलं जेव्हा तुमचा मुलगा झाला? ज्या क्षणी अर्शीव झाला होता तेव्हा मला आठवतंय, त्याला पहिल्यांदा घेतल्यानंतर मला असं झालं की जगातलं सगळं सुख एका बाजूला आणि आपलं स्वतःचं बाळ असं हातात घेण्याचं सुख एका बाजूला. म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या आधी मला सांगावसं वाटेल, हे फील्ड अभिनयाचं असल्यामुळे पहिले 5 महिने मी मुंबईत सीरियल करत होतो, त्यामुळे मी होतो सेजलसोबत. पण नंतरचे काही महिने मी कोल्हापूरमध्ये शूट करत होतो. त्यामुळे मला ते येणं-जाणं करावं लागत होतं. पण मी जास्तीत जास्त वेळ घरी द्यायचा प्रयत्न करत होतो. पण त्याही परिस्थितीत सेजलनी स्वतःला खूप सांभाळलं आणि शेवटचे जे काही 3-4 महिने असतील, तेव्हा तर माझं शूटिंग म्हणजे 20-20, 25-25 दिवस महिन्याला हं, लागायचे. मग तेव्हा तिने ते स्वतः खंबीरपणे हे केलं. कारण मला माहिती आहे, की खूप मग सोनोग्राफी असते, मग डॉक्टरचे हं, अपॉइंटमेंट्स असतात, हं, मग त्यांचे काही रिपोर्ट्स असतात. हे हं, सगळं छोट्या-छोट्या गोष्टी पडताळून बघायला लागतात. आणि मग ते सोनोग्राफीला गेलं, की धड होतं, की डॉक्टर हं, काय म्हणतात. हं, त्याच्यानंतर ते डॉक्टर शांत बसलेले असतात, ते फक्त बघत असतात स्क्रीनवर. इथं प्रेशर वाढत असतं, की आता काय बोलणार, आता काय बोलणार? हं, आणि मग सरतेशेवटी ते म्हणतात, की ऑल गुड म्हणून हं, आणि मग आपण रिलॅक्स होतो. हं, तर ते काहीच माझं तिथे शूट करत असताना सुद्धा माझी हं, घालमेल व्हायची. पण जेव्हा आर्शिव झाला त्याच्यानंतर मला असं वाटतं खरी कसरत सुरू होते हं. असं म्हणायला हरकत नाही. मला असं वाटतं आत्ता जे कोणी वडील होत आहेत किंवा वडील झालेले आहेत इतक्यात, तर आता सोशल मीडियामुळे पुरुष समाज हा जरा सजग झालेला आहे. हं, म्हणजे आत्तापर्यंत बायकोला असं म्हणत होते, की बायकोला डिप्रेशन येतं किंवा तिला असं वाटतं, की आता मुलाकडेच बघतील किंवा हं, आपल्या बाळाकडेच बघतील, माझ्याकडे दुर्लक्ष होईल. हं, तर ह्याची जबाबदारी प्रत्येक पुरुष घेतोय असं मला असं वाटतं. कारण ज्या दिवशी आर्शिव झाला म्हणजे डॉक्टरने मला आत बोलवलं. तर डॉक्टर म्हणाले, "मुलगा झाला." मी पहिल्यांदा गेलो सेजलकडे. हं, तिला म्हटलं, की "तू बरी आहेस ना? तुला हं, ओके वाटतंय ना?" आणि नंतर मी आर्शिवकडे गेलो. तर ऑब्व्हियसली ते एक स्त्री म्हणून बरं हे आपसुकच झालं होतं. आणि हे स्त्री म्हणून तिला बरं वाटलं, की असं नाही, की आता हं, बाळालाच बघेल, मला विसरलेत सगळे. आणि तेव्हा पण क्रुशियल जरा सिच्युएशन होती, कारण मी कोल्हापूरमध्ये शूट करत होतो आणि हं, ज्या दिवशी अर्शिव झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी कोल्हापूरला गेलो. त्यामुळे वेळच नव्हता आमच्याकडे. हं, आणि तेव्हा पण डॉक्टरांची आम्ही एक परमिशन घेऊन, म्हणजे मी होतो म्हणून तेव्हा गृहप्रवेश केला आणि परत हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांना, हं, की बाबा 2 दिवस, 3 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर मग डिस्चार्ज दिला. हं, त्याच्यानंतरचा जो काही काळ आहे, परत झालं असं की 5-6 दिवसानंतर त्याला जॉन्डिस झालं होतं. हं, मग ते परत आय-सी-सी-यूमध्ये त्याच्यामध्ये एन-आय-सी-यूमध्ये ठेवायला लागतं. तर तिथे 2 दिवस तो होता. पण मला असं वाटतं सेजल खंबीर होती. सेजलसोबत माझी सासू होती आणि त्यामुळे त्यांनी ते सगळं हाताळलं हं, व्यवस्थितपणे. हं, मग तेव्हा मला असं फील व्हायचं, की मला करायचंय किंवा मला माहिती आहे, की आताच खरं तर तिला गरज आहे. पण परिस्थिती अशी होती, की एकीकडे कर्तव्य पण असतात आणि दुसरीकडे बाप म्हणून पण हे करायचं असतं. हं, बरं मला असं वाटतं बाप म्हणून हे करत असताना फक्त असं नाहीये, की पैसे कमवणं आहे. हं, घराची जबाबदारी आहे, आई-वडील आहेत, बायको आहे, आता बाळसुद्धा आहे. ह्या हं, सगळ्यांची एकत्रित जबाबदारी घ्यायची आहे. फायनान्शियली पण कंडिशन स्ट्राँग हं, ठेवायची आहे. त्याच्यानंतर करिअर पण तिथे पण काही फेल झाला हं, नाही पाहिजे. कारण ते पण आपल्याला जाण असते, कारण सीरियलचा एक एपिसोड हं, जो काय असेल तो 3,00,000 4,00,000 तर आपल्यामुळे त्यांचं तेवढं नुकसान व्हायला नको. हं, त्यामुळे तिथे सुद्धा त्यांच्याकडून सुट्टी मागू शकत नाही, की मला सलग 5 हं, दिवस सुट्टी द्या काय. हं, पण मला असं सारखं वाटायचं, की मला बघता येत नाहीये. हं, कारण आरशू मला असा फोटोमधून दिसायचा किंवा मी कधी गेलो एखाद दिवशी घरी, तर एखाद दिवस भेट व्हायची.
पण 5 महिन्यानंतर मला असं वाटतं, की त्याच्यानंतर मी ती सीरियल हे झाल्यानंतर मी हं, मुंबईमध्ये आलो हं, आणि मग बराच वेळ मला त्याला देता आला. मग मला हं. ते बघता आलं. मला सगळ्या गोष्टी त्या करता आल्या. तर मला असं वाटतं ही खरं तर तारेवरची कसरत असते आईची, तशी पुरुषाची सुद्धा असते आणि त्याला खूप काही करायचं असतं. पण हं. सगळ्या गोष्टी जुळून येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. एका बाजूला काम आहे आणि कलाकार म्हटल्यानंतर जे काम आहे ते काही सोपं नाहीये. म्हणजे त्याला काही वेळेची मर्यादा नाहीये. ते कितीही वेळ चालू शकतं आणि त्याला आपला काही कंट्रोल नाही. म्हणजे जर एखादा आय-टीचा जॉब असेल तर माहिती तरी आहे की किती वाजता आपण घरी जाणार आहोत. हं. पण आय थिंक कलाकार किंवा आर्टिस्ट या प्रोफेशनमध्ये तर ते शक्यच नाहीये. मग वेळेचा काही कॉम्पेन्सेशन असेल किंवा मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याला वेळ देताना काही डोक्यात विचार यायचे का? की आपण आता त्याला वेळ दिलेला नाहीये आणि आता आपण जो काही अवेलेबल वेळ आहे तो देणार आहोत त्याला. तर मग यामध्ये काही घडायचं का मनात? नाही मग म्हणून अशा वेळी मला ना सेकंद महत्त्वाचा वाटायचा. एक तर मी ती सीरियल जेव्हा घेतली होती तेव्हा मला माहिती होतं की अर्शिव कन्सीव्ह झालेला आहे. म्हणजे बाळ कन्सीव्ह झालेलं आहे. तर त्यावेळी मी बोलतानाच म्हटलं होतं की जी काही सुट्टी मिळेल, 1 दिवस दिलीत 1 दिवस, 2 दिवस दिलीत 2 दिवस. मी मुंबईला येणार. हं, म्हणजे अल्टरनेट जरी शूट लावलत तुम्ही, तरी मी मधला तो 1 दिवस असेल तो कोल्हापूरमध्ये थांबणार नाही. मी मुंबईला येणार. हं, आणि सुरुवातीचे जे 2-3 महिने असतील तेव्हा मी हं, फक्त प्रोडक्शनला हेल्प केली, की बाबा ठीक आहे, की 1 दिवस गॅप झाला तर मी हं, थांबतो कोल्हापूरमध्ये. पण नंतर मग मी त्या 1 दिवस जरी सुट्टी मिळाली तरी मी पण घरी आलो. हं. म्हणजे यू वोंट बिलीव्ह मी असं 15 दिवस केले, की मी अपडाऊन करत होतो कोल्हापूर-मुंबई. त्याचं कारण बापरे! एवढंच मला असं वाटायचं, की 1 दिवस मला मिळाला ना, तो 1 दिवस आयुष्यातला मला कोल्हापूरमध्ये थांबण्यापेक्षा मी घरी येऊन हं, आर्शिवसोबत टाईम स्पेंड करणं खूप चांगलं हं, माझ्यासाठी राहील. हं, आणि त्यामुळे तो प्रवास मला दगदग वाटायची नाही. रात्री मी कोल्हापूरमध्ये बसायचो, सकाळी मुंबईत यायचो. हं, परत मुंबईतून त्या दिवशी रात्री बसायचो आणि सकाळी कोल्हापूरला शूटला हं, जायचो. नंतर एक विचार येतो, की आता बाळ झालंय, तर त्या बाळाच्या फ्युचरसाठी मला काहीतरी करून ठेवायला हं, लागेल. हं. उद्या असं म्हणता कामा नये, की बाबा "अरे आमच्यासाठी तुम्ही काय काय केलंत?" केलंय? किंवा तर करेक्ट. ते एक मनामध्ये आपल्या गिल्टी फील राहायला नको म्हणून हं. पुरुष त्या परीने पण प्रयत्न करत असतो. आता अजून माझं कसं बेस्ट देता येईल. मला एक खूप आवडलं म्हणजे की वडिलांचं काळीज हं, असं मला खूप दिसलं, की तो प्रवास नाही वाटला. तो फक्त मूल डोळ्यासमोर येत होतं, की आता बाळाला भेटायचंय हं, आणि त्याच्यासाठी काहीही वाटेल ते करायला मन तयार हं, होतं. म्हणजे जर आधीचे आपण असतो तर कदाचित नसता केला प्रवास, हं. जाऊ देत म्हटलं असतं. पण ते एक स्ट्राँग मोटिव्हेशन आणि इच्छा ती दिसली आणि मला असं वाटतं हेच बापाचं काळीज आहे, की ते हां. वाटणं. म्हणजे बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं, की आपणच करतोय. हं. पण आय थिंक दोघंही इक्वल लेव्हलला स्ट्रगल करत असतात आणि इक्वल लेव्हलला गोष्टी करत असतात. वडिलांचा स्ट्रगल हा व्होकल नसतो. नसतो. जो आज मला खूप प्रकर्षाने आणि ऐकायला मिळाला, की आणि मला वडिलांच्या असं मनात वाटतं काय चाललेलं प्रत्येक असं. पुरुषच हा जरा तो एक्सप्रेस होत नाही. तो करेक्ट. सगळं साठवून हां. ठेवतो. कारण तर या सगळ्या गोष्टी हे सांभाळून बाप हं. वागत असतो. पण वडिलांना मग हा वेळ जो देता येत नाही, तो कॉम्पेन्सेट करावा लागतो का? आणि तो कशा पद्धतीने केला जातो असं वाटतं? नाही आता झालं असं, की मी आल्यानंतर मग मी बराच वेळ अर्शिवला देण्याचा प्रयत्न केला. हं, आणि त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न केला. सेजलला कशी मदत होईल माझ्याकडून. हं, कारण मला माहिती आहे रात्र-रात्र उठायला लागतं. हं, बरं डॉक्टरांनी सांगितलेलं 2-2 तासांनी फीड करायचं. हं, त्याच्यानंतर डॉक्टरांनी मेन गोष्ट आम्हाला सांगितली होती, की फॉर्म्युला दूध नका देऊ म्हणून. हं. कारण जेवढं आईच्या दुधावर राहील तेवढं बाळ जास्त जास्त राहतं. सशक्त असेल. हं, मग त्यात तिची झोप होत नाही. हं, मग बाप म्हणून मला काय करता येईल? हं, ह्याचा मी विचार करायचो. बरं आता सोशल मीडिया आहे, Google आहे आपल्याकडे. सगळं सर्च करून बघायचो. पण सरतेशेवटी काय तर प्रत्येकाची वेगवेगळी सिच्युएशन असते. हं, आता हा रात्री जरी उठला अर्शिव, तरी मी त्याला थोपटून तो झोपत नाही. त्याला आईच लागते. हं, तर त्यामुळे मग मला असं होतं, की मी उठून तिला मदत काय करणार? हं, मग त्याच्यातूनच मला असं वाटतं निसर्गच असा आहे, की तुम्हाला तो वेळ दाखवत असतो. हं, मग मला असं वाटलं ठीक आहे, की हा रात्रभर तिला जागवतोय ना, मग सकाळी उठला, की हं, तो 2-3 तास खेळतो. मग मी म्हटलं, की ते 2-3 तास मी हं, सांभाळतो त्याला. हं, म्हणजे 7:00-8:00ला उठल्यानंतर त्याच्यानंतर मी तिला म्हटलं, "2 तास जरा झोप तू हं, शांत." हं, म्हणजे मग मी त्या 10 वाजेपर्यंत असतील किंवा जे हं, काय त्याच्यानंतर हं. उठल्यानंतर 2 तास आहे, तिला आराम मिळेल आणि तिची बॉडी रिकव्हर होईल. मग बाकीच्या ज्या गोष्टींमध्ये आहे, की जिथे मी करू शकतो त्या गोष्टीमध्ये सेजलला ऑब्व्हियसली मदत करतो मी. खरं आहे. पण मला एक खूप छान वाटतंय, की वडील म्हणून हा विचार मनामध्ये असणं पण खूप गरजेचं आहे, की तो दिसतोय, की मी काय करू किंवा माझ्याकडनं काय शक्य होणार आहे, मी काय कॉन्ट्रिब्यूट करू. तेवढं जरी झालं, तरी कोणीही एक व्यक्ती किंवा नात्यामध्ये एक जण बर्नआउट नाही होणार किंवा हं, एकच जण एक्झॉस्ट नाही होणार. म्हणजे दोघंही इक्वली
पार्ट त्याच्यात किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतील. सो तो मुद्दा मला खूप आवडला, की विचार चालू असतो, की यात मी काय कॉन्ट्रिब्यूट करू, यात मी कशी मदत करू. मग तर मला हा फार इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा मुद्दा वाटला, की जो सगळेच जण आपण करू शकतो. नाही आणि मला असं वाटतं तो वेळ तुम्हाला त्या करेक्ट, सिच्युएशनला मिळतो. कारण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असेल. करेक्ट. माझ्यासारखंच प्रत्येक वडिलांचं असेलच. तर मला असं वाटतं ती सिच्युएशनमध्ये त्या हं, मार्गाने आपल्याला एक मार्ग मिळत जातो, की ह्या सिच्युएशनमध्ये हं, मला कसं घरी पण वेळ देता येईल, काम हं. माझं सांभाळून सुद्धा. आणि महत्त्वाचं मला असं वाटलं, की आपली सपोर्ट सिस्टम आपल्यालाच डेव्हलप करायला लागते. म्हणजे फक्त आईसाठी नाही, तर पुरुषालाही ती लागते. म्हणजे करेक्ट, जर करेक्ट. का घरामध्ये आजी असेल, आजोबा असतील, तर पुरुषालाही घराबाहेर पडणं हो, थोडं हो. हायसं होतं किंवा सोपं होतं. करेक्ट, करेक्ट. म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की घरामध्ये जर का कोणी असेल, तर बाई बाहेर कामाला जाऊ शकते. हं. त्याचप्रमाणे पुरुषाच्याही बाबतीत तेच लागू पडतं किंवा तेच गरजेचं आहे असं हो मला आणि वाटतंय. मला असं वाटतं एकत्र कुटुंबाचा तो एक फायदा सुद्धा आहे, की हं, घरी आई-वडील असतील, सासू-सासरे हं, असतील, तर तुम्हाला एक मदत होते हं, आणि म्हणजे ते काय म्हणतात थोडी-थोडी, छोटी-छोटी कामं जरी हं, डिस्ट्रिब्यूट झाली, तरी एक घरातलं वातावरण सुद्धा कारण किती नाही म्हटलं तरी त्या बाईवर प्रेशर येतच. हं, अ, ह्या गोष्टींचं सगळं. कारण हं, तिने आधी बाळंतण पाहिलेलं नसतं, नवीनच असतं, जेव्हा हं, पहिलं बाळंतण असतं तेव्हा. त्यामुळे ती सगळीच प्रोसेस तिच्यासाठी नवीन असते. हं, बॉडीमध्ये बदल होत होतात, बॉडी बदल होत असते. त्याच्यानंतर हं, वीकनेस वाढत असतो. हं, झोप होत नसते पुरेशी. ते सगळं एका जागी स्थिर झाल्यासारखं होत असतं. तर ते एक हं. डिप्रेशनमध्ये असतं. तुम्ही घरातलं वातावरण किती छान ठेवताय, किती प्रसन्न ठेवताय, त्यावर या सगळ्या गोष्टी मग हं. डिपेंड असतात. म्हणजे इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फक्त त्या बाईची किंवा त्या आईची नाहीये किंवा नवऱ्याची नाहीये. करेक्ट, तर करेक्ट. घरच्या सगळ्यांची आहे. जेवढं सगळ्यांची. घरात वातावरण आनंदी राहणार आहे, तेव्हा सगळेच जण आनंदी राहतील. करेक्ट. सो माझा पुढचा प्रश्न असा होता, की जसं स्त्रीला पोस्टपार्टम येतं, तसं पुरुषाला काही होतं का? इमोशनली जसं एक चर्निंग असेल किंवा इमोशनली वर-खाली होणं असेल, अगदी मूड स्विंग्स पण असतील. तर असं पुरुषाच्या बाबतीत काही घडतं का? मला असं वाटतं जबाबदारी जास्ती वाढते. हां. कारण पूर्ण घर सांभाळायची हं, आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याची. त्यात ते बाळ कसं आहे म्हणजे की किती वात्रट आहे, किती मस्ती करतोय. हं, अ, तर ह्याच्यावर पण सगळ्या गोष्टी असतात कारण अ, आधी घरामध्ये जे असतं ते बाळ आल्यानंतर खूप तुम्हाला पसारा दिसेल, खूप खेळणी दिसतील, तर ते घर आवरणं झालं. या हं, सगळ्या गोष्टी पण एक वेळ नंतर घरातल्या माणसांची चिडचिड होऊ शकते. हं, तर ते सुद्धा सांभाळणं सगळ्यांनीच एकत्रितपणे, हं, ते खूप मोठी गोष्ट आहे. हं, त्याच्यानंतर असं झालं, की आत्ता आपण सोशल मीडिया आल्यामुळे आपण बघतो, की बाबा कशा पद्धतीने बाळाला ट्रीट करायला पाहिजे, त्याला काय फूड द्यायला पाहिजे, हं, त्याच्यावर कसे संस्कार करायला पाहिजेत. पण प्रत्येक बाळ परत वेगवेगळंच आहे. त्याचे हं, स्वभाव वेगवेगळे आहेत. त्याच्या हं, आवडी-निवडी वेगवेगळ्या आहेत. हं, त्यामुळे एक एक रेसिपी समजा दाखवली तर ती ह्या बाळाला आवडेलच असं नाही. हं, त्याला त्याचा गंधच नसतो. हं, एखादी रेसिपी आपल्याला वाटेल की नाही हा खाणार आणि तेच बरोबर तो खातो. हं, तर अशा पण गोष्टी आहेत. त्यात डॉक्टरनी सांगितलेलं असतं मीठ आणि साखर द्यायची नाही वर्षभर, 2 वर्ष. हं, ते परत पथ्य आहेत. मग त्या रेसिपी परत शोधणं. हं, परत दुसरी तारेवरची कसरत होते म्हणजे आईची की आता हे त्याला आवडलंच नाही. हं, पण जेवायला तर पाहिजे. मग दुसरी रेसिपी बनवणं. हं. मग ते अन्न वाया जाता कामा नये. पण मला हे खूप छान वाटतंय, की तुम्ही दोघं इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी घेताय आणि त्याच्यामुळे नक्कीच त्यालाही असं वाटत असेल ना, की आई-बाबा दोघंही पण आहेत किंवा आई-बाबा हं. दोघंही इक्वली गोष्टी मॅनेज करतायत आणि हे जे नातं तो बघेल तो लाँग टर्म तो पण हे सगळं कुठे ना कुठे आतमध्ये शिकतच असणार आहे. नाही आणि मला काय वाटतं की आपण म्हणतो संस्कार म्हणजे ते घडवण्यापेक्षा तो आजूबाजू जे काय ते बघतच असतो. हं, म्हणजे साधी गोष्ट आहे की तो आमच्या ॲक्शन पण रिपीट करतो. करेक्ट. हं, म्हणजे माझे वडील कसे चालतात हे त्याला कोणी शिकवलेलं नाही. हं, पण तो सेम त्यांच्यासारखं चालवून दाखवतो. हं, याचा अर्थ काय त्याच्यावर संस्कार करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय घडतंय हे तो टिपत हं, असतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण चांगलं ठेवणं, हं, प्रसन्न ठेवणं आणि हं, हॅपनिंग ठेवणं हे खूप महत्वाचं हं आणि खूप महत्वाचं आहे. आय थिंक आहे. ते सगळे ऑब्झर्वेशनमधनं की शिकत म्हणजे आता असतात. मी चांगले संस्कार देतो हां, मुलांना. अशाने हं. संस्कार नाही होत. तुमच्या आजूबाजूला काय वातावरण आहे, त्याच्यावर तो त्याचा घडत करेक्ट असतो. आणि तुम्ही काय वागताय, तुम्ही कसे रिएक्ट होताय किंवा तुम्ही कसे बोलताय किंवा तुमची देहबोली कशी आहे, या करेक्ट, सगळ्यावरच करेक्ट. त्या मुलावर काय संस्कार होणार आहेत हे डिपेंडंट आहे. मला एक विचारायचं आहे, की आधी आपण एक नवरा-बायको असतो, टू आई-बाबा. तर नातं कसं सांभाळावं असं वाटतं? कारण एक नवरा-बायकोचं पण नातं कुठेतरी जपायचंच असतं. कारण हं. सगळं जे चाललंय ते ॲज अ पार्टनर एकमेकांबरोबर आपण खूप स्ट्राँग बॉन्ड आहे म्हणूनच चाललंय. तर मग काय वाटतं, की मूल झाल्यानंतर तो बॉन्ड कसा टिकवायला पाहिजे किंवा कसा ठेवला पाहिजे?
ही मला असं वाटतं खूप तारेवरची कसरत आहे. कारण मुलगा झाला ना, तर तो खूप आई, 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 आई करतो हं. आणि मुलगी झाली तर मला असं वाटतं, हे माझं वैयक्तिक मत आहे, की मुलगी झाली की ती खूप बाबा, बाबा करते. मग मुलगी बाबा, बाबा करत असते, तेव्हा आईला असं वाटतं, की हं. ही माझ्याकडे येतच नाही. हं. आणि जेव्हा मुलगा आई, आई करतो, तेव्हा बाबाला असं वाटतं, की हा माझ्याकडे हं. येतच नाही. आणि ह्या दोघांना एकत्र यायचं असतं. हं. कळलं? मग मला असं वाटतं, की हे बॉन्ड टिकवणं एक तर खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर की नवरा-बायकोचं जे नातं आहे, ते तसंच राहिलं पाहिजे. हं. हे दोन्ही बाजूनी हे आहे. हं. कधी-कधी असं होतं, ती पण एवढी गुंतलेली असते मुलामध्ये, बाळामध्ये आई, की तिला नवऱ्याबद्दल विचारपूस करणं कठीण जातं. खरं आहे. किंवा मग वडिलांना पण असं वाटतं, की घरी आल्यानंतर तिला असं वाटतं, की "अरे, हा फक्त ह्याच्यावर प्रेम करतो का? का हं. माझ्यावर पण करतो?" हं. तिला वाटणं साहजिकच आहे. हं. असं तर नाही ना झालं. आता सेजलला पण कधी-कधी प्रश्न पडतो, की आरशीव आल्यानंतर तू माझ्यावरचं प्रेम कमी होईल का? हं. मग ते मला असं वाटतं तुमच्या कृतीतूनच तिला दिसेल, की नाही बाबा हा जेवढं माझ्यावर करतो प्रेम अजूनही तेवढंच आहे हं. आणि बाळ आलंय आणि आमच्या दोघांचं प्रेम त्याच्यावर आहे. हं. म्हणजे समजून घेतलं पाहिजे एक आणि सातत्याने मला जाणवतंय ओपन कम्युनिकेशन असलं पाहिजे, की करेक्ट. असं होतंय मग काय करायचंय? कुठे-कुठे मला असंही वाटलं, की जे डॉक्टर सांगतायत किंवा जिथे-जिथे असं वाटतंय नाही मला माहिती किंवा नाही कळत तिथे हं. विचारणं पण हो. गरजेचं आहे ओपनली. बऱ्याचदा बऱ्याच पालकांना असं वाटतं, की मी कसं जाऊन विचारू? यात काय? आम्ही मॅनेज करतो किंवा घरात असं बोललं जातं, की आपल्याकडे नाही का झालं तसं? होऊन हं. जाईल. तर हं. मला एक तुमच्या दोघांमधली पॉझिटिव्ह गोष्ट अशी वाटते, की नाही माहिती चला विचारूया. हा एक्सेप्टन्स पण असणं खूप मोठी नाही गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कधी-कधी पूर्वी चे म्हणजे जी जुनी पिढी आहे म्हणजे आता आई-वडिलांची म्हणा, ते म्हणतात की नाही ते होतं. हं. आधी तसंच होतं ना, आधी डिलिव्हरी घरीच व्हायच्या. हं. पण आता नाही होत. आता हॉस्पिटलमध्ये कारण आता सगळंच बदललेलं आहे. हं. काळ बदललेला आहे. सायंटिफिकली सगळं बदललेलं आहे. सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. हं. आता मुलींची डाएट पण बदललेली आहेत. आधी कुठे मुली मॅगी खात नव्हत्या, त्यामुळे हेल्दी होतं. हं. आता जरा तो पण एक वेगळा प्रश्न झालाय. हेल्दीनेस किती आहे? तुम्हाला ते घरी बाळंतीण होईल का? हं. ह्याच्यावर पण प्रश्न आहे ना. करेक्ट. त्यामुळे मला असं वाटतं, की काळानुसार त्या बाळाला कसं ट्रीट हं. करायचं, कसं वाढवायचं आणि तुमच्यामधलं बॉन्ड कसं ठेवायचं, करेक्ट. हे पण खूप काळजी करण्यासारखं आणि विचारपूर्वक गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला काही डाऊट वाटला, की आमचे डॉक्टर पण खूप हे आहेत फॅमिली काय म्हणतात ते रिलेशनसारखे आहेत, की त्यांना कुठलाही नॉनसेन्स जरी प्रश्न असेल, तरी तो विचारतो जाऊन, की हं. त्यांना वाटू दे, की बाबा हे नॉनसेन्स आहे. पण हं. आपली पहिलीच वेळ आपल्याला माहिती नाही. कधी-कधी Google एक सर्रास हं. तुमचं मत देतं, की तुम्ही टाकलत, की खोका आलाय, काय होईल? हं. तर ते सर्रास काहीतरी 10-12 गोष्टी टाकते, ज्यांनी तुम्ही घाबरू शकता. बरोबर आहे. पण मग मला असं वाटतं, मग डॉक्टरांना कन्सर्न करणं खूप महत्वाचं आहे, की बाबा हे असं-असं होतंय. तुम्हाला काय वाटतं? हं. खूप छान. मला वडिलांचा एक दृष्टिकोन कळला किंवा वडिलांना काय वाटत असतं किंवा वडिलांच्या आत काय चालू असतं. नक्कीच खूप वेगवेगळे क्षण असतात. काही आनंदाचे असतील, काही चॅलेंजिंग पण असतील. पण त्यात वडील म्हणून तुम्ही किती सगळे ॲक्टिव्ह आणि सतर्क असता तेही मला जाणवलं. कदाचित पुरुष म्हणून ते एक्सप्रेस होत नाही किंवा कुठे मांडलं जात नाही. मांडलं जातं. ह्याचा अर्थ असा नाहीये, की पुरुष विचारच करत नाहीये. सो मला खूपच नवीन इन्साईट्स पण मिळाले ह्याच्यामध्ये आणि मला सगळ्यांनाच सांगायला आवडेल, की ओपन कम्युनिकेशन एकमेकांशी संवाद हे जर असेल तर मूल सांभाळणं किंवा त्याला वाढवणं खूप सोपं आहे. ते काही एवढं कठीण नाहीये आणि दोघंही जर इक्वली रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, तर कोणी एक बर्नआउट होणार नाहीये. तेही तितक्याच स्ट्राँगली मला जाणवलं. सो थँक आज आल्याबद्दल आणि याविषयी माहिती दिल्याबद्दल. हा गप्पांचा प्रवास आपण असाच चालू ठेवूयात. नवीन-नवीन अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक